नमस्कार मंडळी, मोठी बातमी. उद्या परवा महाराष्ट्रामध्ये मोठे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. या मागण्यांमुळे महाराष्ट्रामध्ये बंद करण्यात येणार आहे. उद्याच्या 5 तारखेला सगळीकडे बंद राहणार आहे. कोणत्या मागण्यांमुळे हा राज्यव्यापी मोर्चा काढला जातोय आणि याचा काय परिणाम होणार, संपूर्ण माहिती जाणून घेऊयात फक्त पुढच्या काही मिनिटांत. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लगेच मिळतील. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची अपडेट. तर मंडळी, राज्यातील शिक्षण क्षेत्रातून ही मोठी बातमी समोर येत आहे आणि ती प्रत्येक पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात 5 तारखेला शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व आंदोलन होणार असून त्याचा थेट परिणाम म्हणून राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद राहण्याची शक्यता शिक्षण संघटनांनी व्यक्त केली आहे. आंदोलनाच्या मुख्य मागण्या कोणत्या? हे आंदोलन का होणार आहे? तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. टीईटी परीक्षेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी. शिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी अंमलात आणावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती तात्काळ सुरू करावी. 5 तारखेला काय होणार? या सर्व मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी जाहीर केले आहे की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला जाणार आहे. शिक्षकांच्या या राज्यभरातील आंदोलनामुळे 5 तारखेला शाळा कॉलेज पूर्णपणे बंद राहतील असे संघटनांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चा दरम्यान शिक्षक प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार असून मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणीही ते करणार आहेत. तर ही होती महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील मोठी अपडेट. धन्यवाद.